molecule. Okay. Waterचा formula H2O. Okay. In water molecule, oxygen is central atom. Oxygen is central atom. Its atomic number is 8. ठीक है, एटॉमिक नंबर कितना रहता है उसका? 8 है ऑक्सीजन का। इसीलिए फिर ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो है ऑक्सीजन का वो रहेगा 1s2 इनर्शियल है ये, 2s2 2p4। ओके, 1s2 2s2 2p4 2 3 and 4. There are 2 unpaired electrons in outermost orbit of the oxygen and its real valency is also 2. Okay, ऑक्सीजन के आउटर मोस्ट में 2 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है और उसकी रियल वैलेंसी जो है वो भी 2 है, इसलिए नो नीड ऑफ एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन। मैंने कल भी बोला, परसों भी बोला कि जितने आउटर मोस्ट में अनपेयर्ड है उतनी ही अनपेयर्ड क्या रहते हैं? इलेक्ट्रॉन। ओके, जितनी आउटर मोस्ट में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है उतनी ही अगर वैलेंसी है तो फिर एक्साइटेशन की कोई भी आवश्यकता नहीं रहती। तो इसलिए अभी एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो है वो एज यूजुअल रहेगा, जैसा ग्राउंड स्टेट है उस प्रकार से। ठीक है, उसका कारण मैंने तुम लोगों को बता दिया अभी कि देयर इज नो नीड ऑफ एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन बिकॉज नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन एंड वैलेंसी ऑफ द ऑक्सीजन इज सेम। सो अभी हाइब्रिडाइज स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, तो इनर तो हाइब्रिडाइजेशन का कोई सवाल ही नहीं है, पार्ट नहीं है, नो मैटर। अभी ये S का 1 और ये P के 3 ऐसे कंबाइन हो जाएंगे, इसलिए फिर S का 1 और P के 3, कल भी हमने ऐसे ही किए थे, परसों भी ऐसे ही किए थे सेम। उसमें से 2 में देखो अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है और ये अभी 2 में पेयर्ड इलेक्ट्रॉन है और यहाँ पे 2 अनपेयर्ड है। ठीक है, इसको मैं और एक बॉक्स बनाऊंगा इस प्रकार से। दिस इज द sp3, S का 1 P के 3 है, दैट्स व्हाई इट इज अ sp3 हाइब्रिडाइजेशन। sp3 हाइब्रिडाइजेशन। ओके, और ये जो है ये 4sp3 हाइब्रिड ऑर्बिटल, 4sp3 हाइब्रिड ऑर्बिटल। अब यहां पे क्या है, थोड़ा सा इफेक्ट देखो। इसमें क्या था CH4 में, मेरी तरफ ध्यान दो 2 मिनट। CH4 में क्या था कि कोई लोन पेयर नहीं थी, दैट्स वाई ये बॉन्ड एंगल जो था HCH बॉन्ड एंगल जो था वो 109 डिग्री 28 मिनट का था, टेट्राहेड्रल शेप था इसका। ठीक है, फिर हमने अब कल अमोनिया लिए, अमोनिया में एक लोन पेयर आ गई, इसलिए ये जो था लोन पेयर का रिपल्शन ज्यादा रहता, इसलिए ये ऐसे ये हो गया था, एंगल चेंज हो गया था। तो ये जो एंगल है H, यहाँ पे नाइट्रोजन था और यहाँ पे और वापस से हाइड्रोजन, HNH बॉन्ड एंगल जो था 107 डिग्री 30 कुछ मिनट था, 30 कितने होता पावर, 38 मिनट। ओके, तो ये था, मतलब बॉन्ड एंगल कम हुआ था। क्यों कम हुआ था? क्योंकि लोन पेयर के कारण रिपल्शन बढ़ गया था, लोन पेयर बॉन्ड पेयर रिपल्शन ज्यादा रहता है। अब आज उससे भी गड़बड़ कंडीशन है,
आज कंडीशन है कि ये लोन पेयर है और ये भी लोन पेयर है। ये लोन पेयर रिपल्शन सबसे ज्यादा रहेगा, एलपी एलपी रिपल्शन सबसे ज्यादा रहेगा ये वाला। ठीक है, और बाद में ये जो है ये रिपल्शन है लोन पेयर पेयर का रिपल्शन, ये भी लोन पेयर बॉन्ड पेयर रिपल्शन है, लोन पेयर बॉन्ड पेयर रिपल्शन है ये भी। अब तुम लोगों को समझ में आता हो, पढ़ा दिया है मैंने सभी। अब ये है तुम्हारा बॉन्ड पेयर रिपल्शन, बॉन्ड पेयर, यहाँ पे हाइड्रोजन है, यहाँ पे हाइड्रोजन और यहाँ पे अपना ऑक्सीजन है। तो ये जो बॉन्ड एंगल है ना, इट इज नाउ पूरा डिस्टॉर्ट हो चुका है, ये कम हो चुका है। तो ये रहता है 104 डिग्री, 104 डिग्री एंड 18 मिनट के आसपास, 104 डिग्री 18 मिनट। ठीक है, तो इतना ये बॉन्ड एंगल बन जाता है। तो इसलिए ये क्यों कम होते जा रहा है, देखो यहाँ पे शेप नियर अबाउट सेम है, sp3 हाइब्रिडाइजेशन है, लेकिन एंगल चेंज होते जा रहा है, ज्योमेट्री थोड़ी थोड़ी चेंज हो रही है। प्योर टेट्राहेड्रल है, ये पिरामिडल हमने बोले थे, ये डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल हो गया, डिस्टॉर्टेड। ठीक है, ये पिरामिडल बोलना इसको, ये टेट्राहेड्रल है, ये डिस्टॉर्टेड, ये पिरामिडल बोलो इसको, और ये हो गया तुम्हारा डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल। तो ऐसा फर्क है तीनों में। तो उसका कारण है लोन पेयर है, यहाँ पे लोन पेयर नहीं है। ठीक है, सारे के सारे सिग्मा बॉन्ड है, 4 बॉन्ड है सिग्मा, यहाँ पे 3 सिग्मा बॉन्ड है, एक में लोन पेयर है। ओके, सिग्मा भी पढ़ा दिया मैंने, यहाँ पे 2 सिर्फ सिग्मा है और 2 ऑर्बिटल में लोन पेयर है। तो लोन पेयर अगर रही तो रिपल्शन बढ़ते रहता, और इसीलिए फिर बॉन्ड एंगल जो है वो धीरे धीरे छोटा होता गया तीनों में भी। कंपैरेटिव मैंने तीनों रखा। अब मुझे इसकी डायग्राम निकाल के तुम लोगों को बताना है, उसकी ज्योमेट्री बताना है और नेक्स्ट हाइब्रिडाइजेशन पे जाना है। ओके, तो ये तुम्हारा अगर लिखना हो चुका है, झालं काय लिहून, झालं का सगळ्यांचं? हो सर। हाँ, तो फिर मैं अभी एक मिनट उसकी डायग्राम निकालता हूं। झालं सर। ओके, हाँ चलो। सो अभी डायग्राम देखो उसकी कैसी है। ये हो गया एक ऑर्बिटल, ये दूसरा लोन पेयर का। ठीक है, और ये अपने हाइड्रोजन वाले, इस प्रकार से ये लोन पेयर है। अब यहां से अपन ऑर्बिटल बता देंगे उसको। ये हो गया एक, ये हो गया दूसरे लोन पेयर का, ठीक है, इसमें भी लोन पेयर है। और यहाँ पे प्लस क्या, यहाँ पे अनपेयर्ड इलेक्ट्रॉन ऐसा बता दो, ये हाइड्रोजन, इसको ऐसा बता देंगे हम लोग H प्लस इधर से भी। ठीक है, यहाँ इलेक्ट्रॉन असा गया, हा असा गया, शक्यतो अपोजिट दाखवायचं, जहां पे चांस ही नहीं फिर छोड़ दो, कोई मतलब नहीं। इस प्रकार से रहेगा आप। ठीक है, ये असं कमी दाखवायचं, हे हा जो बॉन्ड एंगल है ना, हा 104चाच आहे फक्त। और फिर अभी इसको ओवरलैप बता दो। ये लोन पेयर हो गई, अच्छे से बताना, डायग्राम चांगला काढा रे। आता इथे ओव्हरलॅपिंग है। ठीक है, ये हाइड्रोजन है, ये तुम्हारा इधर कार्बन है।
लोन पेयर है। अब मुझे बताओ, बॉन्ड एंगल 104 डिग्री 18 मिनिट, ठीक है। सर 35 मिनिट्स. हा 35. आपल्या पुस्तकात 35 दिलेलं आहे का नवीन पुस्तकात? यस सर. बरं 35 करून टाका मग, कारण की कसं आहे ते तोच कन्फ्युजन असते याच्यात. काही पुस्तकांमध्ये 18 आहे, काही पुस्तकांमध्ये 35 आहे, काहींमध्ये काही आहे, अशी गडबड आहे. ठीक आहे, ओके, झालं क्लिअर? आता हा जो बॉन्ड राहील ना, हा सिग्मा बॉन्ड आहे. हा पण कोणता बॉन्ड राहील? सिग्मा. हे झालं याचं ऑर्बिटल डायग्राम. आता याचं जॉमेट्रिकल डायग्राम. $35 मिनिट, ठीक आहे. सिग्मा बॉन्ड दाखवून द्या. आणि हा पण बॉन्ड कोणता? सिग्मा बॉन्ड. दाखवता येईल असं जोडून. झालं का? ओके, सर एक मिनिट. झालं सर. सर या शेपचं नाव काय आहे? डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल, ठीक आहे. और त्याला अँग्युलर व्ही शेप पण म्हणतात. अँग्युलर व्ही शेप, अँग्युलर व्ही शेप आहे तो डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल आहे. आता हे sp3चं आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल होतं दिलेलं. आपण 3 घेतले, एक मिथेन, एक अमोनिया आणि एक वॉटर. ओके, हे तिन्ही सांगण्याचं कारणच माझं ते होतं की तिघांमध्ये एक एक लोन पेअर वाढत जाते. पहा, मिथेनमध्ये एक लोन पेअर नाही आहे, अमोनियामध्ये एक वाढली आणि इकडे वॉटरमध्ये आणखी एक वाढली. म्हणून मी काय केलं, लोन पेअर नि बॉन्ड अँगलवर काय परिणाम होते, कसा इफेक्ट होते, हाऊ लोन पेअर अफेक्ट द बॉन्ड अँगल, हे सांगण्याकरता मी हे तिन्ही एक्झाम्पल तसे घेतले. ठीक आहे, आता आपण समोर जाऊ आणि दुसरं हायब्रिडायझेशन आपल्याला पाहायचं. आता नेक्स्ट हायब्रिडायझेशन इज, नेक्स्ट टाइप ऑफ हाइब्रिडाइजेशन इज sp2 हाइब्रिडाइजेशन. अब देखो तुम लोगों को नेम पे से समझ में आ जाता है. sp2 हाइब्रिडाइजेशन. अब तुम लोग मुझे ये तो पक्का बता सकते हैं कि sp3 हाइब्रिडाइजेशन में s के कितने ऑर्बिटल रहेंगे? 1. और p के कितने रहेंगे? 2. हाँ. मग त्या दिवशी मी तुम्हाला sp3 ची डेफिनेशन लिहून दिली होती, आठवा काढा ती. sp3 की डेफिनेशन मैंने लिखा के दिया 2 दिन पहले, मीथेन के पहले. दिसली? दिसली काय? यस सर. हे कोण आहे रे?
B309286 कोण आहे? सर मी न्यू स्टुडंट आहे. काय नाव आहे? कोण आहे? भाविका लोखंडे सर. बर, कोणी जॉईन केलं बेटा तुला? सर मी माझ्या बाबाच्या मोबाईल मधून जॉईन केलेलं आहे. नाही नाही, कोणासोबत बोलणं झालं तुझं? कोणत्या सरांसोबत, मॅडम सोबत बोलणं झालेलं आहे? सर पवार सरांसोबत झालं होतं. अच्छा, बरं. नाव बदलून टाकते, तुझं नाव लिही स्वतःचं तिथे. ठीक आहे, आपलं नाव लिहायचं स्वतःचं. कधी जॉईन झाली तू भाविका? हॅलो, हॅलो. सर मला सध्या बरं नव्हतं ना, हा, म्हणून मी म्हणजे 2-3 दिवस झाले मी केली नव्हती जॉईन, आज केली. बर. तर इकडे एक लक्ष दे, माझ्याकडे हा नंबर लिही तू. हो आणि बॅच झाली की मला या नंबरवर फोन करशील. ठीक आहे, हो माझं नाव आहे मिटकर सर. ठीक आहे, आणि तुझ्यासोबत पण बोलायचं आहे आणि तुझ्या बाबांसोबत पण बोलायचं आहे काय? हो हो ओके, बॅच वगैरे झाल्यानंतर करशील मला फोन. चला, सो लिहिला का नंबर? तू करू का हे? हो हो लिहिला. चला, ओके. आता आपल्याला sp2 हाइब्रिडाइजेशन की मैं त्या दिवशी तुम्हाला sp3 की डेफिनेशन सांगितली. अब मुझे बताओ sp3 की डेफिनेशन क्या थी? वाचरे कोणीतरी एक. श्रुती मुदगल आहे का तुझं लिहिलेलं? कोणाचकडे लिहिलेलं नाही आहे का डेफिनेशन? सर आहे माझ्याकडे. वाच ना मग. The hybridization in which 1s orbital and 3p atomic orbital mix recast into new 4sp3 hybrid orbital of equivalent energy called sp3 hybridization. बर, ठीक आहे. आता अशीच डेफिनेशन त्याची पण लिहायची. ठीक आहे, मग द हायब्रिडायझेशन बेटा माहित आहे काय? आता ही डेफिनेशन फक्त एका पोराने सांगितली, बाकीच्यांजवळ नसण्याचे चान्सेस जास्त आहे. का बरं? कारण की त्यांनी लिहिलेलं नाही आहे आणि त्यांनी काय केलं, फक्त स्क्रीनशॉट काढलेले आहे. बरोबर आहे की मी? हा, मी लिहिली आहे सर. कोणी? मी म्हणजे कोणी? अनुष्का लालोडे. बर, लिहिलेली आहे. आणि बाकीच्यांचं काय मग? तुम्हाला एक गोष्ट मी अधिक प्रेमाने सांगतो सगळ्यांना, चांगल्या प्रकारे ऐकून घ्या, समजून घ्या. तुम्ही जेवढा पेन चालवा, जेवढे कागद बेकार कराल तुम्ही, तेवढं तुमचं चांगलं होणार. आणि जर तुम्ही स्क्रीनशॉट आणि ह्याच्या मागे लागले, ठीक आहे ना, आजकाल कसं आहे, आम्ही किती स्टँडर्ड आणि आम्ही किती हायफाय, आम्ही किती ग्रेट हे दाखवण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असते बाबू. पण ग्रेटनेस जो आहे हा दाखवल्याने नसते दिसत लोकांना. ग्रेटनेस जो असतो ना, तो कामातून दिसत असतो. पटलं बोलणं? मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय, प्रत्येक वेळेस, इच अँड एव्हरी टाइम, की लिहा, बोर्डवरचं लिहा, स्क्रीनशॉट तुम्ही काढा. ते नुसतं तुमच्या गॅलरीमध्ये, त्या मेमरीमध्ये, त्या फोनच्या स्टोर राहील. त्या फोनच्या मेमरीमध्ये स्टोर होऊन फायदा नाही आहे, तुमच्या मेमरीमध्ये स्टोर होणं जरुरी आहे. समजलं का बोलणं? तुमचं जर हे असलं, तुमच्या मेमरी स्टोअर असलं तर त्याचा फायदा आहे तुम्हाला. समजलं? आता ही जी डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, ती डेफिनेशन तुमच्याकडून मला यायलाच पाहिजे होती. जी मी विचारली आता, ती तुमच्याकडून यायलाच पाहिजे होती. जर आली नाही, याचा अर्थ की ती तुम्ही लिहिली नाही, किंवा लिहिली असेल तर मग ती अजिबात वाचली नाही. वाचली होती का स्वराज तू? स्वराज इंगळे? का बरं? का बरं नाही वाचली बाळा? वेदांत सांगडुतकर?
हा की असं जर करत असाल तर काहीच फायदा होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? आता मी एवढं वाक्य एक म्हणतो, बाकी इच्छा तुमची, पण ज्या दिवशी मला क्लासवर भेटान त्या दिवशी इच्छा सगळी माझी. जोपर्यंत ऑनलाईन आहे ना, करून घ्या. ज्या दिवशी मला क्लासवर भेटान त्या दिवशी मग इच्छा माझी राहील. जर वया कंप्लीट नसल्या, अँसर नाही आले, तर मग इच्छा माझी राहील प्रत्येक गोष्टीमध्ये. एवढं लक्ष ठेवायचं तुम्ही. याला तुम्ही आता धमकी जरी समजली तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की तुमच्या चांगल्यासाठी जर मला तुम्हाला धमकी द्यायचं काम पडलं ना, तर मी ती धमकी देईन, आणि 2 झापडा मारायचं काम पडलं तर ते मी करन. पटलं? तुमच्या भल्यासाठी. कारण की तुम्ही जर तसे ऐकत नसाल तर मग रोग बदलला तर औषध पण बदलते, एवढं लक्षात ठेवायचं माझं. पटलं? चला. द हायब्रिडायझेशन इन विच वन, हाच वन लिहायचा, असा वन नाही लिहायचा, हा इथे चालणार नाही. वन एस अँड 2 पी. atomic orbitals mixed and recast. ठीक आहे, मिक्स होतात आणि रिकास्ट होतात. मिक्स अँड रिकास्ट टू फॉर्म न्यू same number of hybrid orbital with equivalent energy and different orientation in space called sp2 hybridization. sp2 hybridization लिहा, डेफिनेशन लिहा बेटा हे. आणि आता जेव्हा याच्यानंतरचा शिकवण मी, तेव्हा पण कामात पडन, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सांगता आली पाहिजे प्रत्येकाला. ते नाटक बंद करा. स्वयं यावलकर, काय सर? अभ्यासाला तू लाग आणि तुझ्या मित्राला लाव. पटलं का? हो सर. अभ्यासाला लागणं जरुरी आहे. चला, झालं मोडू? हो सर. चला पटकन लिहा, कंप्लीट करा लवकर. त्या लवकर 10 मिनिटं राहिलेलं आहे. माझं एक तरी एक्झाम्पल झालं पाहिजे. करू काट? हो सर. हो सर. हाँ, चलो. नाउ एक्झाम्पल घ्यायचं मला त्याचं. फॉर्मेशन ऑफ BF3 molecule, boron trifluoride. Okay. In BF3 molecule, boron is central atom. बोरॉन सेंट्रल है. इट्स एटॉमिक नंबर इज 5. एटॉमिक नंबर कितनी है? 5 है उसका. फिर इसीलिए ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो है वो है 1s2 1s2 2s2 2p1. okay, 1s contain 2 electron in paired state. It is the inner orbital. 2s contain a pair of electron and 2px contain 1 electron. Real valency, listen, real valency of boron is actually 3 and it contain unpaired electron
unpaired, one electron only One. in outermost orbit. That's why there is a need of excitation of electron, because valency is greater than number of unpaired electrons. So one electron from 2s orbital is shifted or transfer or promote or excite to the 2p y orbital. Okay, 2p y में जाएगा एक इलेक्ट्रॉन, किसमें से? 2s में से. Okay, so excited state electronic configuration is 1s2. Okay, 2s में कितना? 1 रहेगा, और अभी 2p जो है उसमें 2 हो जाएंगे ऐसे. अभी देखो अनपेयर्ड हो गए 3, 1 2 एंड 3, और वैलेंसी भी है 3. अब हो गया बरोबर, और इसीलिए फिर अब हो सकता है हाइब्रिडाइजेशन. सो हाइब्रिडाइज स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, 1s का पार्ट लेने का कोई सवाल ही नहीं है. अब ये 3 कंबाइन होंगे, s का एक और p के 2. ये नहीं कंबाइन होगा. ये क्यों नहीं कंबाइन होगा? क्योंकि उसमें इलेक्ट्रॉन ही नहीं है, तो वो कहां से कंबाइन होगा? इसीलिए फिर उसको निकाल के रखना है हम लोगों को. 1 2 3 4 असं काढून दाखवायचं. इसमें एक एक इलेक्ट्रॉन भी दे दो, मैं बता रहा हूं, या फिर इसको थोड़ा सा साइड में निकाले तो भी चलता है, कोई प्रॉब्लेम नहीं है. लेकिन ठीक आहे. आता तुमच्या न्यू टेक्स्टबुक मध्ये पॉवर कसा आहे ते लागलेला आहे की वेगळा आहे तो पाहून घ्या. एग्जाम्पलच नहीं है. अच्छा ठीक है, चलो ये एग्जाम्पल तुम्हारे इसमें है ही नहीं, तो ये भी तुमको गिफ्ट मिल गया. ठीक है, अब देखो आहे का? हो सर. हा, मग त्याच्या अटॅच आहे तो की सेपरेट केलेला आहे? सेपरेट आहे. बर, मग ठीक आहे. मग केलेला आहे काही सर. हा पहा, आता हे काय झालं, मग एसचा एक आणि पीचे किती याच्यात 2 आहे, म्हणून हे झालं sp2. एस का 1 और पी के 2 है करके sp2 हाइब्रिडाइजेशन. और ये जो ऑर्बिटल रहेंगे ना, ये ऑर्बिटल रहेंगे sp2 हाइब्रिड ऑर्बिटल. sp2 हाइब्रिड ऑर्बिटल झालं. चला एवढं निपटा लवकर लवकर, मग मला हे करायचंय. झालं सर. झाला. हा, आता हा मला माझ्या घरचा मेंबर वेदांत मेटकर विचारते की ऑक्टेट कसं कंप्लीट होईल, म्हणजे ह्या कंपाऊंड मध्ये बोरॉनचं ऑक्टेट कसं कंप्लीट होईल. बरोबर आहे. आता मी हे हायब्रिडायझेशन शिकवायच्या आधी तुम्हाला इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड शिकवला होता, आहे की नाही आहे? हो सर. मग इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड मध्ये हे एक्झाम्पल घेतलं होतं की नाही घेतलं होतं, मी सांगा मला. घेतलं होतं? घेतलं अरे हो की होतं नाही? सर. हा, आता ते एक्झाम्पल घेतलं तेव्हा ते समजून सांगितलं, तरी आज क्वेश्चन असा आहे की ऑक्टेट कसं कंप्लीट होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, वाचन चालू आहे की बंद आहे? रीडिंग चालू आहे की बंद आहे, सांगा मला. याचा अर्थ काय? बंद. हा, रीडिंग बंद आहे. दिस इज द रिअल आन्सर. हा, झालं. आणि हीच परिस्थिती सगळ्यांची असते बेटा, त्याचीच नाही आहे, ही सगळ्यांचीच आहे. न वाचन न करणाऱ्या पोरांची अशीच परिस्थिती असते. असो, चला. तर हे झालं तुमचं. आता याचं शेप वगैरे मी तुम्हाला सांगतो पटकन. इसका शेप वगैरह बताता हूं मैं. अब देखो इसमें S का 1 है, ठीक है, और P के 3 है, P के 2 है, तो ऐसे मिला के इसका शेप बन जाता है इस प्रकार से. आता 3 ऑर्बिटल बनले, S चा 1 आणि P चे 2, मतलब किती ऑर्बिटल झाले टोटल? 3 आहे. तर 3 ऑर्बिटल असल्यामुळं याचा शेप काही असा बनते. ट्रायंग्युलर शेप बनला होता, पहा आपण सांगितलं होतं मागे, जेव्हा शेप घेतले होते याच्या आधी, तेव्हा सांगितलं पण होतं याचा बनवायचा, किंवा असा बनवला तरी चालते.
हे असंही असते. दोनपैकी कोणताही शेप बनवा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. हे झालं एक ऑर्बिटल. दिस इज द अनादर ऑर्बिटल. ओके. आणि इच कंटेन वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. प्रत्येकामध्ये एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहील. ठीक आहे. आता याच्यासोबत जॉईंट होणार आहे फ्लोरीन. ते डायग्राम मी थोड़ी सी सेंटर लगीन कारण की ते निगत नहीं तसे. अब इसके साथ में जो है वो फ्लोरीन है. फ्लोरीन का 1s2 2s2 2p5 है उसका. तो ये इनर ऑर्बिट का तो निकालता भी नहीं मैं. ये 2 इलेक्ट्रॉन है और यहाँ पे उसके पास 5 इलेक्ट्रॉन्स है. ठीक है. किती वेळ राहिला रे? ठीक आहे. हा 3च मिनिट राहिले, पटकन घ्या. मग आता पहा, हा जो आहे असा शेप राहील त्याचा. हे एक ऑर्बिटल, हे दुसरं ऑर्बिटल, हे तिसरं ऑर्बिटल. ओके. आता याच्यासोबत जॉईंट होणार आहे फ्लोरीनचं हे ऑर्बिटल. फ्लोरीन का p ऑर्बिटल उसके साथ में जॉइंट होना है. तो फ्लोरीनचा p आहे, p आहे म्हणून तो तसा डम्बेल शेपच आहे. p का ओरिजिनल शेप कैसे रहता? डम्बेल शेप. दोन्ही साईडच्या लोब सारख्या दाखवायच्या. ठीक आहे. त्यात लहान जागेमुळे जमत नाही ते. ये सब पेयर्ड है. ये दोनों जो है वो पेयर्ड है. देखो इसमें पेयर है, पेयर. ये 2 है वो. और इसमें अनपेयर्ड है. इसका ऊपर निकाला, इसका ऐसे निकाल दो. ये हो गया एक फ्लोरीन. ये तुम्हारा बोरॉन है जिसका हाइब्रिडाइजेशन हो चुका है. प्लस ये हमारा नेक्स्ट फ्लोरीन. 3 फ्लोरीन है हमारे पास ऐसे. ठीक है. याच्यात एक इलेक्ट्रॉन, याच्यात एक इलेक्ट्रॉन, ऐसे दूसरा फ्लोरीन. अब वैसे ही इधर से तीसरा फ्लोरीन. यहाँ पे प्लस का साइन. ये भी फुल फिल है और ये भी फुल फिल है. ज्याला क्रॉसिंग केलं आहे ते फुल फिल आहे. और इसमें एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन. इसका ऊपर ऐसे निकालो. अब अपोजिट स्पिन होना तो क्या करना. ठीक है. अब इसको हमको ओवरलैप करना है. ठीक है. ओवरलैप करने के लिए मैं फटाफट एक का बता देता हूं. वैसे अगर टाइम खत्म हो गया तो तुमने बाकी का कर लेना. ओके. आता हे याच्यासोबत ओवरलैप करायचं. अब जब ओवरलैप हो जाएगा ना तो P का दूसरी जो साइड रहती वो मैंने बता दिया तुम लोगों को. वो थोड़ी सी क्या हो जाती, स्मॉल हो जाती है. और फिर ये px और ये py दुसरी साइड स्मॉल होत असते जो ओव्हरलॅप होते तो. बाकीच्यांची नाही होणार. हे फुलफिल आहे, याचा काही विषयच नाही आहे. हे झालं तुमचं ओव्हरलॅपिंग. अब ये देखो कौन सा ओवरलैपिंग है. ये ऑर्बिटल है तुम्हारा sp2 और ये ऑर्बिटल है p. तो sp2 p ओवरलैप है. ये sp2 है, ये p है और ये सिग्मा बॉन्ड है. वैसे इधर से भी ठीक आहे. हे फुलफिल आहे. पुन्हा तेच. हा जो इथे पेयर झाली ती, हा sp2 आहे और ये कौन सा है, p है. तो sp2 p ओवरलैप झाला. वैसे लास्ट वाला इधर से है. डायग्राम चांगली काढायची तुम्ही. मी आता घाईघाईत काढली कारण की 3च मिनिटं होते माझं जो डायग्राम सांगायला. ठीक है. ही झाली त्याची ऑर्बिटल डायग्राम अशी. अब उसकी ज्योमेट्रिकल डायग्राम ये जो है ये देखो ट्राइगोनल है.
असे 3 आहे, 3 ऑर्बिटल आहे असे. तो ये तुम्हारा ट्रायंगल बन जाता है. ठीक है, हा फ्लोरीन है, इधर भी फ्लोरीन है, इधर फ्लोरीन है, और यहाँ पे तुम्हारा बोरॉन है. ठीक है, 6 इलेक्ट्रॉन है, इनकम्प्लीट ऑक्टेट है. और ये बॉन्ड एंगल जो है इसका 120 डिग्री का है, सीधा सीधा है, और ये ट्राइगोनल है. ठीक आहे, लिहून टाका. चला उद्या भेटू.